मित्रांनो, हा व्हिडिओ आहे सर्व पालक लोकांसाठी आणि त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी आणि विशेष करून जे शिक्षक लोक या समाजाला गाईड करत आहेत त्यांच्यासाठी। आज आपण एक फॅड बघतोय इंग्लिशचं। ज्या इंग्लिशच्या या फॅडामुळे काही लोकांचे ते काय झाले, बँकर्स झालेत। जे शिक्षण संस्था ज्या लोकांच्या आहेत त्या लोकांसाठी आपण सर्व, तुम्ही टीचर स्टाफ, एक पालक म्हणून, एक विद्यार्थी, हे सर्व काय झालं, एक बँकर्स म्हणून त्यांच्यासाठी काम करतोय असं समजून घ्या। आपल्याला माहीत आहे इंग्लिश मीडियमचं फॅड आपल्या डोक्यामध्ये इतकं वाढलं आहे की आपण त्याचा विचारसुद्धा करू शकत नाही। तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल की आपण आपल्या गावातल्या कुठलाही एखाद्या साधारण कुटुंबातला मुलगा असला तर त्याच्या घरी कशीही परिस्थिती असो, दुसऱ्याची तर तिच्या मायनं भांडे कशी घासले तरी ती स्वतःच्या मुलीला इंग्लिश मिडियममध्ये शिकवण्याचे स्वप्न बघत असते, हे आपल्याला माहीत आहे। मग आता आपण करायचं काय, इंग्लिश मीडियम की मराठी मीडियम? बस हाच दुविधेचा प्रश्न तुमच्यासमोर घेऊन मी उभा आहे। एक लक्षात घ्या, आपण ज्या इंग्लिश मिडियमच्या शाळेमध्ये शिकवतोय त्या शाळेमध्ये शिकवणं खरंच इंग्लिशमध्ये शिकवणं खरंच गरजेचं आहे का दुसरी जर एखादी सेमी इंग्लिशची शाळा असली चाललं नसतं का, किंवा एखादी गव्हर्नमेंटची शाळा असली चाललं नसतं का, याचा विचार आपण करत नाही। कारण आपल्यासमोर आता ऑप्शन्स उरलेले नाहीत असं आपल्याला वाटत होतं। पण आता हल्ली माझ्या डोक्यामध्ये हा विषय यासाठी आला की कारण हल्ली आता जो NEP येतो आहे नवीन, त्या NEPच्या माध्यमातून आपल्या लक्षात आलं आहे की आता डॉक्टर्स किंवा इंजिनियरसुद्धा आपल्याला मराठीमधून बनता येते, म्हणजे आपल्या मातृभाषेतून बनता येतात। जवळपास तुम्हाला एक सर्वे माहीत असेल की जवळपास 20 सगळ्यात जे गरीब देश आहेत ना, त्या सर्व गरीब देशामध्ये आपल्या इंग्रजीला सर्वात जास्त महत्त्व आहे। आणि बाकीचे जे सगळ्यात जास्त टॉपमोस्ट 20 रिचेस्ट कंट्री आहे, त्या टॉपमोस्ट रिचेस्ट कंट्रीजमध्ये जे शिकवलं जातं ती त्यांची स्वतःची लँग्वेज शिकवली जाते त्या देशाची। पण जे बाकीच्या कंट्रीज आहेत ज्या सर्व डाऊन आहेत, त्या सर्व कंट्रीजमध्ये इंग्लिश भाषेला इतकं महत्त्व दिलं जाते जेणेकरून इंग्लिशशिवाय पर्यायच नाही असं आपल्याला वाटते। आपल्याला माहीत आहे, एक साधं उदाहरण सांगतो आहे, एक मड ॲक्टिव्हिटी नावाची गोष्ट इंग्लिश मिडियमच्या शाळेमध्ये शिकवली जाते, ज्याला आपण म्हणतो मड ॲक्टिव्हिटी। जसं मातीचे गोळे तयार करायचे, वेगवेगळ्या प्रकारे मातीच्या गोळ्यांना आकार द्यायचे, जेणेकरून म्हणतात की आपले जे फिंगर्स असतात त्या फिंगर्सना एक प्रकारचं वळण लागते, त्यांचे अक्षर सुधारतात वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये ऐकलेल्या आहेत। तुमच्या सर्व पालक लोकांनाही माहिती आहे। वेगळ्या कलरची माती आणायची, त्याला ते चिपकत, फक्त एवढंच आहे की ते चिपकत नाही, तुमचे हात वगैरे त्यांना भरत नाहीत, बस एवढाच एक फरक आहे। पण खेड्यातली मुलं त्याच चिखलामध्ये चिखल तुळवत ते शाळेमध्ये जात असतात, त्याच चिखलामध्ये शेतामध्ये राबत असतात। त्यांच्या वेगळं त्यांना काही वातावरण द्यायची गरज पडत नाही की तुमची मड ॲक्टिव्हिटी करावी लागते म्हणून। उलट मी म्हणतो की खेड्यातली मुलं त्याच्यापेक्षा खूप चांगल्या प्रकारे काय होतात, आपल्या बोटांची ॲक्टिव्हिटीज करतात, चांगल्या प्रकारे त्यांचं हस्तलेखन असते वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी त्यांच्या व्यवस्थित असतात। दुसरी गोष्ट आहे लीव्ज कलेक्शन्स वगैरे पण आपल्या इंग्लिश मिडियमच्या शाळेमध्ये। हे बघा, तुम्हाला एक गोष्ट यासाठी सांगतो हे सगळं की रे, जे इंग्लिश मिडियमच्या शाळेत अपेक्षित असते तुम्हाला शिकवलं जाईल तशा प्रकारचं शिक्षण इंग्लिश मिडियमच्या शाळेतनी कदापि दिल्या जात नाहीत। त्याची कारणं थोडी वेगळी आहेत, ते तुम्हाला सांगण्यासाठी मी नक्की आता थोड्या वेळानं सुरुवात करतोय। पण तुम्ही याला आणखी ॲक्टिव्ह सांगतो, लीव्ज कलेक्शन, वेगवेगळ्या झाडांची पानं जमा करायची, शहरातली मुलं ते करतात, शाळेत आणतात, हे याचं झाड, हे जास्वंदाचं फूल, हे गुलाबाचं फूल, हे चमेलीचं फूल, चलमीच्या फुलाचं झाड वगैरे 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 सगळ्या गोष्टी। पण त्यांना एवढ्याच माहीत असतं कारण त्याच्या घरामध्ये तेवढ्याच आजूबाजूला जेवढा कंपाऊंड असतं त्या कंपाऊंडमध्ये तेवढे लावलेली असतात तेवढे। त्यांना हे कळत नाही की ज्वारीचं पीक कसं घेतलं जाते, त्यांना हे कळत नाही की गव्हाचं झाड कसं असते, केवढं असते, काही मुलांना तेही सुद्धा कळत नाही। आपलं वातावरण खूप चांगलं आहे, शेतीप्रधान देश आपला महाराष्ट्राचा आहे, त्याच्यामुळे काही थोडंफार काही इतकं अडचणीचं काम नाही। पण बहुतांशी बाकीच्या राज्यामध्ये तुम्ही विचार करा, सगळीकडे जे इंग्लिश पेरलं जातं तिकडच्या मुलांमध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये जे मेट्रो सिटीज आहे तिकडच्या मुलांना कळतसुद्धा नाही ज्वारीचं झाड असते कसं काय, ज्वारीचं झाडं असते का, त्याचं काय प्रकार असते, कोणता प्रकार आहे काय नाही पिकाचा, ते सुद्धा कळत नसतं। मग हे काय, यानं आपल्या मुलाचा सर्वांगीण विकास होत नाही आहे, हे लक्षात ठेवा। इंग्लिश मिडियमच्या शाळेमध्ये सर्वच विद्यार्थ्यांना, तुमचा विचार करा की एखाद्या इंग्लिश मिडियम शाळेमध्ये 40 विद्यार्थी असेल एखाद्या वर्गात, तर सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांना A ग्रेड, सर्वच एकसारख्या रँकमध्ये, सर्वच जेवढ्याही डान्स कॉम्पिटिशन होतील सर्व डान्समध्ये सर्वच विद्यार्थी,
तुमच्या ॲन्युअल फंक्शनमध्ये सर्वच विद्यार्थी मस्त असतात, ते पार्टिसिपेट करावं लागतं. सर्व विद्यार्थ्यांना ते पार्टिसिपेट करणं गरजेचं आहे, कंपल्सरी आहे. असे विषय लादतात आणि ते मुलांकडून त्या कार्यक्रमाची त्या वेळेची फीज जमा करतात आणि ते त्यांची पोटं भरतात. विशेष कर तुम्ही पहा ना, सर्वच विद्यार्थ्यांना खेळात भाग घ्या लागतेच. त्यांच्यासाठी त्यांना ट्रॉफीज दिल्या जातात, ज्या 100 100 रुपयाला मिळतात वगैरे. सर्वांना त्या ट्रॉफी द्या, जेणेकरून प्रत्येक गावामध्ये चर्चा झाली पाहिजे की या मुलाला अशा प्रकारची ट्रॉफी दिल्या गेली, माझ्या मुलाचा नंबर आला. तेच पालक लोक जे अडाणी असतात, 10 लोकांमध्ये लंगड्याच्या एखाद्या लंगड्या गाईमध्ये आपल्या वासराची शर्यत लावून देतात आणि सांगतात की आमचा विद्यार्थी पहिला आला. अरे हे डबका आहे, या डबक्यामध्ये फक्त तुम्हीच आहात, बाकीचे नाही आहेत, हे त्यांचा विचार नसतो. पण तेच पालक लोक, आपल्या पाल्याचा खूप मोठा काय असते, अभिमान असते, माझ्या मुलीचा पहिला नंबर आला, ए ग्रेड मिळालं. अरे ए ग्रेड मिळवण्यासाठी तिनं ते पेपर जे इंग्लिश मिडियमचे दिले आहेत ते स्वतः तरी लिहिले आहेत का, हे विचार करावं लागते. कधी कधी टीचर्स लोकही फळ्यावर अशा प्रकारची उत्तर्स लिहून देतात आणि म्हणतात बाळांनो लिहा, हे उत्तर आहे. तेच कॉप्या करायला होतात, जेणेकरून त्यांचा इंग्लिश मिडियमच्या शाळेचा रिझल्ट डाऊन व्हायला नको, त्याच्या इंग्लिश मिडियम शाळेचा ग्रेड डाऊन व्हायला नको. त्यासाठी फक्त ॲडव्हर्टाइजमेंटसाठी त्यांना मग काय होते, फायदेशीर पडते. अरे आमच्या शाळेचा रिझल्ट आहे, सगळे विद्यार्थी A+, सर्व विद्यार्थी A, अशा प्रकारचे, कोणी C मध्ये नाही, अशा प्रकारचं आपण मोठमोठे पालक सभेमध्ये सांगत असतो. हे इंग्लिश मिडियमचं वास्तव मी तुम्हाला यासाठी सांगतोय कारण इंग्लिश मिडियमच्या मध्ये हे तर झाला विद्यार्थ्यांसोबत खेळ, जो तुमच्या भविष्यासोबत खूप मोठा खेळ खेळला जातोय. ते कारण आहे फक्त इंग्लिश मिडियमच्या शाळा आणि तुमच्या पालक लोकांची वृत्ती. लहान मुलांना एक लक्षात घ्या, लहान मुलांना त्यांचं जे शिक्षण आहे ते शिक्षण मातृभाषेत देणं खूप गरजेचं असते. माझा इंग्रजीला विरोध नाही, हे लक्षात घ्या. माझा इंग्रजीला बिलकुलही विरोध नाही, माझा विरोध आहे इंग्रजी माध्यमाला. इंग्लिश शिकणं मस्ट आहे, प्रत्येकाला इंग्लिश आलं पाहिजे, प्रत्येकाला भाषा ती आलीच पाहिजे. पण भाषा हेच ज्ञानाचं साधन आहे हे जेवढं खरं आहे, पण इंग्रजीच भाषा ज्ञानाचं साधन आहे हे तेवढंच खोटंसुद्धा आहे, हे लक्षात घ्या. भाषा हे ज्ञानाचं साधन आहे, मान्य करतो, पण इंग्रजीच भाषा ज्ञानाचं साधन असेल हे जर तुम्ही एक लक्ष्मण रेषा बनवून ठेवली असेल तर ती नक्कीच चुकीची आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. काहीच गरजेचं नाही. आज आपल्याला एक कळायला पाहिजे की आपल्या मुलाच्या डोक्यामध्ये जे प्रश्न आलेत ते त्याला त्या इंग्लिश मिडियमच्या सरांना विचारता आलं पाहिजे. त्या टीचर्सला, त्या मॅमला जे असतील ते त्यांना शिकवणाऱ्या जे मिस असतील, ज्यांना असतील, जे कोणी असतील त्यांना विचारता आलं. विचारल्यानंतर त्याला कळलं पाहिजे, त्याला सांगितलं पाहिजे, त्याच्या मातृभाषेत त्याला उत्तर देता आलं पाहिजे. नाही पण आपल्या इंग्लिश मिडियमच्या शाळेचे ॲटिकेट्स इंग्लिशमध्येच बोलावं लागतंय, प्रार्थनेच्या हातच बांधून जावं लागते वगैरे वगैरे सगळ्या ज्या गोष्टी आहेत. घंटा वाजली की टिफिन का, घंटा वाजली की शाळा सुटली वगैरे वगैरे जे काही गोष्टी मागं बोललो होतं एका शिक्षणाविषयकच एक व्हिडिओ घेऊन आलो त्यावेळेस ते बघितलं होतं, जे गुलामीकडे चाललं आहे. हा सगळं हे गुलामीकडे चाललं. त्यांना एटिकेट्स महत्त्वाचे असतात. असं नका करू, तसं करा, येऊ नका करू, ट्यूव करा, माझा आताचा बेल्ट असाच पाहिजे, नॉटचाच पाहिजे, ड्रेस असाच पाहिजे, बुधवारचा ड्रेस वेगळा, शनिवारचा ड्रेस वेगळा, शुक्रवारचा ड्रेस. अरे काय लावलं हे, यानं का तुम्हाला शिक्षण येणार आहे का? शिक्षणासाठी महत्त्वाचा खेड्यातला एक पोरगा, त्याला अंगावर घालायला एक सदरासुद्धा नसतो, तो पोरगा पुढे जाऊन कलेक्टर बनतोय का? त्याला कोणी म्हणतं त्यावेळेस पुढे मस्त होतं की नाही शिकण्यासाठी हाच ड्रेस पाहिजे. मान्य आहे की प्रत्येकाला आवश्यकता असते, एक युनिफॉर्मची आवश्यकता यासाठी करून दिली होती गव्हर्नमेंटनं आपल्या शाळेत, कारण प्रत्येकजण कोणीही गरीब दिसायला नको, कोणी श्रीमंत दिसायला नको, यासाठी एक युनिफॉर्म दिलेला होता. पण एका युनिफॉर्मचे 2 युनिफॉर्म झाले, या दिवसाचा वेगळा, त्या दिवसाचा वेगळा, स्पोर्ट्ससाठी वेगळा. हे काय लावलं आहे काय? म्हणजे गरिबाच्या खिशांना कैच्या लावणं चालू आहेत आणि बिचारे ज्यांना शिकवणं होत नाही ते सुद्धा पालक लोक आपल्या घामाचं रक्त करून सगळ्या गोष्टी शिकवत आहेत, रक्ताचं पाणी करून शिकवत आहेत. पण त्याच्यामागून त्यांना साध्य काय होतं, कशासाठी शिकवत आहे की आपल्या मुलाला नोकरी लागली पाहिजे. म्हणून तुम्ही सांगा तुमच्या मुलाला नोकरी मिळेल का इंग्लिश मिडियममध्ये शिकवून? का गॅरंटी आहे काही? काहीच देता येत नाही. अरे सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याचा विकासच होत नाही. ज्या विकास करण्यासाठी तुम्ही मड ॲक्टिव्हिटी शिकवतायत, जे विकास करण्यासाठी तुम्ही लीव्ज कलेक्शन शिकवतायत, तुम्ही खरं सांगा बरं, या मड ॲक्टिव्हिटीनं आणि लीव्ज कलेक्शननं कोणाचा काही विकास होणार आहे का? त्याचा विकास, मी म्हणतो मड ॲक्टिव्हिटी शिकवायचे तर गवंडीच्या कामाला पाठवा त्याला, गवंड्याच्या काहीतरी रोजानं काम पैसा तरी कमावेल आणि आयुष्यभरात काहीतरी त्याचा सफलता मिळेल त्याला. पण नाही, आपलं तसं नसते. तुम्हाला हे सगळ्या गोष्टी मी मनानं सांगत नाही आहे. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, एक संक्रांत सानू नावाचे न्यूरो सायंटिस्ट आहेत, ज्यांना द इंग्लिश मीडियम मिथ
द इंग्लिश मीडियम मिथ असं पुस्तक लिहिलं आहे आणि ते स्वतः एक इंग्लिश मीडियमचे स्टुडंट्स आहेत, न्यूरो सायंटिस्ट आहे सध्या. त्यांना स्वतः सांगितलं की मानसिक व आर्थिक विकास कसा काय विद्यार्थ्याचा थांबतो इंग्लिश मिडियमच्या शाळेमध्ये, ते त्यांना सांगितलं. त्यांचा इंग्लिशला विरोध नाही, मी काय म्हणतोय, आमचासुद्धा इंग्लिशला विरोध नाही, आमचा विरोध आहे इंग्लिश मिडियमला. संक्रांत सानू सांगतात की कशा प्रकारे मानसिक आणि आर्थिक विकास थांबतो ते. तुम्ही सुद्धा कोणी मार्केटला पुस्तक मिळालं संक्रांत सानूचं, तरक्की वाचा. न्यूरो सायंटिस्ट आहे, चांगल्या प्रकारचं तुम्हाला मार्गदर्शन करतील, ते स्वतः सांगतात. सुरुवातच त्यांची तशी आहे की मी सुद्धा एक काय इंग्लिश मिडियमचा स्टुडंट आहो. तेवढंही जरी पटत नसेल तर सोनम वांचुकजी ज्यांच्यावर 3 इडियट्स नावाचा जो मूवी निघाला आहे, ज्याच्यामध्ये ते रानछोडचा जो कॅरेक्टर दिसतो तुम्हाला, तो कॅरेक्टर म्हणजे सोनम वांचुकजी. हे 30 वर्षापासून शिक्षण क्षेत्रामध्ये आपल्या मातृभाषेमध्ये कशा प्रकारचं शिक्षण दिलं पाहिजे यासाठी ते काय असतात, नेहमी प्रयत्नशील असतात आणि 30 वर्षापासून ते शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. असे सोनम वांचुकजी यांनासुद्धा कधी ऐकायला मोका मिळेल तर ऐकून घ्या. त्यांनासुद्धा सांगितलं, त्यांच्या रिसर्चमध्ये त्यांनासुद्धा सांगितलं आहे की कशाप्रकारे हे मानसिकता आपल्याला बदलायला पाहिजे आणि कशाप्रकारे आपल्या विद्यार्थ्याचा मानसिक आणि आर्थिक विकास या इंग्लिश मिडियमच्या शाळेत थांबला जातो हे त्यांना सिद्ध करून दाखवलं आहे. तुम्हाला एक लक्षात आणखी असायला पाहिजे की तुम्ही आजूबाजू जेव्हा विद्यार्थी बघताय तेव्हा तुमचा जो विद्यार्थी आहे तो विद्यार्थी एका इंग्लिश मिडियमच्या शाळेत असतो आणि शेजारचा विद्यार्थी एखादा कुठल्या तरी स्कूल्समध्ये असतो, जनरल स्कूलमध्ये. तुम्ही बघसाल की तुमच्या विद्यार्थ्या एवढासुद्धा विकास त्या विद्यार्थ्याचा झालेला नसतो. तुम्ही एवढा मोठा खर्च करता, इंग्लिश मिडियमच्या शाळेवर खर्च करता, त्यांचे पुस्तकं विकत घेतात, ती वेगवेगळ्या पब्लिकेशनची पुस्तकं असतात. तुम्हाला वाटते ना ऑक्सफर्डचं पब्लिकेशन आहे, तुम्हाला वाटते यू पब्लिकेशन, तुम्हाला ट्यू पब्लिकेशन. अरे त्या पब्लिकेशनची जी पुस्तकं त्या शिक्षण महर्षींना मिळतात, त्या शाळेवाल्यांना मिळतात, त्या शाळेवाल्यांना 50% डिस्काउंटमध्ये मिळत असतात. ते तुम्हाला बिलकुल 100% तंतोतंत जेवढी पुस्तकाच्या मागू छापून किंमत आहे तेवढ्याच किमतीमध्ये तुम्हाला ते देत असतात. 1 रुपया कमी करत नाही. तिथं ना कुठला गरीब असतो ना कुठला श्रीमंत असतो. ते फक्त तिथचा धंदा सांभाळतात. ते एका पुस्तकावर जर विद्यार्थ्याच्या 50% वाच असेल, एक पुस्तक 500 रुपयाचं सध्याचं आहे. तुम्हाला माहीत आहे चांगल्या प्रकारे, तुम्ही पालक आहात, तुमच्या सर्वांना माहीत आहे की त्या पुस्तकाच्या किमती किती आहेत म्हणून. 250 रुपये प्रत्येक पुस्तकावर वाचत आहे. 7 सब्जेक्ट असतात, 8 सब्जेक्ट असतात, मुद्दाम सब्जेक्ट वाढवले जातात. यू नाही सब्जेक्टिव्ह घ्या लागते, हे ड्रॉइंगचे ही वही पाहिजे, ड्रॉइंगची ती वही पाहिजे वगैरे वगैरे सगळं सांगतात. त्याला काही कोणी विचारलं जात नाही. कम्प्युटरसारखा सब्जेक्ट घेतला जातो, त्याला शिकवला कोणी जात नाही, शिकवायला कोणी नसतं वगैरे. फक्त घ्यायचा आणि विद्यार्थ्याच्या बॅगमध्ये टाकायचा. ग्रामरचं पुस्तक आणायचं, विद्यार्थ्याच्या बॅगमध्ये टाकायचं, पिरियडवर नाव लिहून द्यायचं. फक्त या तारखेला हा पिरियड होईल, संडेला ग्रामर, मंडेला ड्रॉइंग. अरे काय लावलं हे? फक्त काय की हे प्रत्येक पुस्तकावर असणारा जो पैसा आहे तो पैसा गोळा करण्याचं काम असतो. 7-8 पुस्तकावर आरामशीर 1000-1200 रुपये वाचतात. एका विद्यार्थ्यावर 1000-1200 रुपये वाचत आहे. तुम्ही हिशोब लावा, एका शाळेमध्ये विद्यार्थी किती असतात आणि त्यांचा एका महिन्यात सेल किती असेल आणि त्यांचा किती प्रकारे कशा प्रकारे फायदा होतो. लाखोत फायदा असतो. जे तुमची शेती 10 एकराची शेतीसुद्धा उत्पन्न देऊ शकत नाही तेवढं उत्पन्न तुम्हाला शाळा देते फक्त पुस्तकाच्या बेसवर. हे तुमच्या पालक लोकांना कधीच कळत नाही. अरे सर्वात महत्त्वाची गोष्ट की जे पुस्तकं तुम्हाला प्रोव्हाइड केली जात आहे ते सर्व इंग्लिश मिडियमच्या, फुल इंग्लिश मिडियमच्या शाळा. आमचा विद्यार्थी फुल इंग्लिश मिडियमच्या शाळेत आहे, माझा मुलगा फुल इंग्लिश मिडियमच्या शाळेत आहे. अरे तुमच्या मुलाला ज्या फुल इंग्लिश मिडियमच्या शाळेत तुम्ही टाकलं आहे त्या फुल इंग्लिशमधला हिस्ट्री जिओग्राफी काढून बघा. तुमच्या पोराला त्यातला हिस्ट्रीमधला याचसुद्धा माहीत नसते, काहीच माहीत नसते, काहीच नाही. म्हणजे ज्या विद्यार्थ्याला जी हिस्ट्री माहीत नाही किंवा जॉग्राफी माहीत नसते, तुम्ही विचार करा हिस्ट्री आणि जॉग्राफी जे पुस्तक आहे त्याच्यामधलं त्याला जर स्वतःचा भूगोल कळत नसेल, ज्या इतिहास कळत नसेल, त्या पोराचा विकास कसा काय होणार आहे? तुम्ही सांगा बरं. जिथं शिकवणारे जे शिक्षक आहेत, कधी त्या शिक्षकांकडे लक्ष दिलं का तुम्ही? त्यांच्या डिग्र्या काय आहेत, ते किती शिकलेले आहेत? बरं शिकलेले असून काही फायदा नाही, ते तरी काय महत्त्वाची गोष्ट असते. शिकूनही काही कधी कधी फायदा नसतो कोणाकोणाचा. कारण शिकून असतात, फक्त दाखवायसाठी कागद असते त्यांच्याजवळ. तुम्ही विचार करा सचिन तेंडुलकरजवळ कोणतं कागद आहे की दाखवायला की नाही बा मी एवढा शिकलो म्हणून. पण कसं आहे, बेस्ट आहे की नाही? महत्त्वाची गोष्ट आहे, आपण बघतोय कागदावर विश्वास ठेवणारी माणसं झालो आहोत. पण आपल्याला वाटतं नाही पुस्तकात छापून आहे म्हणजे ते बरोबर आहे. चुकलेलं असते कधी कधी, हे लक्षात ठेवलं पाहिजे. ती पुस्तकंसुद्धा माणसाने लिहिली, कधी कधी हेतू पुरस्सर लिहिलेली असतात. मुद्दामच एखादा भागाकार कठीण करून सांगितला जातो.
जेणेकरून त्या विद्यार्थ्याला ते शिकण्याची गरज पडली पाहिजे, यांचे धंदे चालले पाहिजेत. अरे साधा भागाकार असतो, असं केलं की भागाकार होतो, लहानपणापासून आपल्याला शिकवलं जातं. पण नाही, आता कोशंट वेगळा काढा, डिवायझर वेगळा घ्या, रिमाइंडर वेगळा घ्या, त्याच्या पद्धती वेगळ्या. कोणी क्यूब सरकी पद्धत वापरते, कोणी कॉलम करतात, कोणी उभे. अरे काय लावलं हे? कायसाठी? फक्त कारण पुस्तकाचा खप वाढला पाहिजे, ते पुस्तक घेतल्या पाहिजे. नाही ऑक्सफर्ड आहे आमचं, नाही आमचं यू आहे, आमचं ट्यू आहे. मला कुठल्या पब्लिकेशनशी काही घेणं देणं नाही. मला एकच म्हणायचं आहे फक्त तुम्हाला की जेही तुम्ही शिक्षण घेसाल ते शिक्षण तुमच्या मुलाचा मानसिक विकास घडून आणतं की नाही याच्याकडे लक्ष द्या. लहान मुलं खूप चिकित्सक असतात, लहान मुलं खूप चिकित्सक असतात, तुम्ही एक लक्षात घ्या. कारण त्यांना खूप सारे प्रश्न त्यांच्या जसं नजरेमध्ये काही काही गोष्टी पडत असतात तशा नजरेमध्ये त्यांच्यावर ते प्रश्न दिसून पडतात. आणि जे प्रश्न दिसून पडतात त्याच्याबद्दल त्यांना काही ना काही कोणाला विचारायचं असतं. आणि त्यांच्यासमोर सर्वात महत्त्वाचा विषय असतो तो म्हणजे त्यांचा शिक्षक. त्यांना असं वाटतं की आपला शिक्षक आपल्याला याचं प्रश्नाचं उत्तर देऊ शकेल, आपल्या आईवडीला प्रश्नाचं उत्तर देऊ शकेल. तुम्ही विचार करा, याचा दोहींमधला दुवा तुम्हाला सांगतो. शिक्षक त्याचं उत्तर यासाठी देऊ शकत नाही कारण शिक्षकांना त्यांना प्रश्न विचारले असते मराठीमध्ये आणि शिक्षकाला अपेक्षित असते इंग्लिशमध्ये. याचा अर्थ असा आहे की त्याचं काय होत नाही, पूर्णतः निरसन होत नाही. जो विद्यार्थी प्रश्न घेऊन जातो शिक्षक त्याला तिथंच जापतो, इंग्लिशमध्ये विचार. एटिकेटमध्ये येतात ना इंग्लिश मिडियमच्या शाळेचे, तुला इंग्लिशमध्ये बोलायला पाहिजे, तू इंग्लिशमध्ये बोललाच पाहिजे. अरे पण त्याच्यामध्ये जे चिकित्सक प्रश्न आहे त्याच्या मातृभाषेमध्ये निर्माण होईल ना, त्यांना मातृभाषेमध्ये विचारला. पण नाही, आपल्या इंग्लिश मिडियममधले शाळेतले शिक्षक कोणी इकडून काय म्हणतात आयात करून घेतात, कोणी तिकडून आयात करून घेतात, इम्पोर्ट करतात. सगळे इकडचे इम्पोर्ट करतात, तिकडचे इम्पोर्ट करतात. कोणी म्हणते याला फूस देतात, कोणी त्याला फूस देतात. आमच्या शाळेला फक्त इंग्लिश बोललं पाहिजे, लोकांना दाखवता आलं पाहिजे, यासाठी काही काही शिक्षक लोक मुद्दाम इंग्लिश मिडियमच्या शाळेच्या गेटवर उभे करतात. येताना जाणाऱ्या पालकांना गुड मॉर्निंग, गुड इव्हनिंग, गुड आफ्टरनून. अरे काय लावलं हे? फक्त काही नाही, पुतळ्यासारखे उभे करतात आणि 2 इंग्लिशचे वाक्य त्यांना बोलता आली. आणि बाकीचे आपले जे पालक वर्ग आहे, तुम्ही पहा ना, सामान्य वर्ग आहे आपला, कोण बोलतं रे इंग्लिशमध्ये रोज? नाही बोलत ना. त्यांना तिथं गेल्यावर काय वाटते, आपल्याला इंग्लिश बोलतात नाही, याला इंग्लिश बोलतात, हे खूपच हुशार आहे. अरे कुठलीही भाषा शिकण्यासाठी तुम्हाला किमान 3 महिन्याचा कालावधी लागतो. इंग्लिश जर शिकायचं असेल 3 महिन्याच्या वरती कालावधी लागत नाही. 3 महिन्यात तुम्ही चांगल्या प्रकारे इंग्लिश बोलू शकता किंवा वाचू शकता किंवा कामापुरती इंग्लिश तुम्हाला आरामशीर येते. पण मी म्हणतोय की ज्या इंग्लिशचा तुम्ही एवढा मोठा भपकारा केलेला आहे त्या इंग्लिशची खरंच आता गरज आहे का? नाही आहे ना. मग कशाला? फक्त काय की आपण मोठेपणा यासाठी करतोय की आपल्या पालक लोकांना मोठेपणा यासाठी करतोय कारण का आपल्या पालक लोकांना गोष्टी सांगायच्या असतात. आपल्या नातेवाईकाला म्हणा, माझा मुलगा इंग्लिश मिडियमच्या शाळेत काय करतोय, येते का काही त्याला, ते चेक करून पहा. एखादं हिस्ट्रीचं पुस्तक काढा, जॉग्रफीचं पुस्तक तुम्हाला चेक करायचं आजच चेक करा. आत्ता इंग्लिशच्या जॉग्रफीचं पुस्तक काढा किंवा हिस्ट्रीचं पुस्तक काढा, हे जे इंग्लिश मिडियमचे मुलं आहेत, आणि त्यांना विचारा तुम्हाला कोणकोणते टॉपिक आहे. त्यांना विचारा हे कशा प्रकारचं घडून आलं, ते कशा प्रकारे घडून आलं. तुम्ही आता इतक्या वयाचे झाले आहेत, तुम्हालासुद्धा माहिती आहे या वयामध्ये की हिस्ट्रीमध्ये आपण काय काय शिकलेलो आहोत. पण आत्ताच्या विद्यार्थ्यांना हिस्ट्रीमधलं आणि जॉग्रफीमधलं सांगता येत नाही. त्यांच्यापुरता तो विषय म्हणजे फक्त प्रश्न उत्तर पाठ करणे आहे. फक्त पोपटपंची झाला आहे, दुसरं काही नाही. फक्त पोपटपंची, दुसरं त्यांना काही येत नाही. तुम्हाला एक लक्षात घ्या की आपली जी संस्कृती आहे ती संस्कृतीचे वाहक असतात भाषा, भोजन आणि वेश. भाषा, भोजन आणि वेश. त्याच्यामधली आपण भाषा सोडली, वेश तर आधीच सोडला, बरोबर आहे. आता भोजनावर राहिलं तर ते भोजन पण सुटत आहे. म्हणजे आपली जी संस्कृती आहे, जी संस्कृती आपल्या 3 मुद्द्यावर टिकून होती, भाषेवर, भोजनावर आणि वेशावर. वेश ऑलरेडी गेला आहे, भोजनही बदललं आहे आपलं, आणि भाषा आता कुठेही इंग्लिश मिडियमच्या शाळा जेवढ्या आल्या आहेत आता त्यातही भर पडते. इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल्स येत आहेत, त्याच्यातही भर पाडणार आहेत खूप मोठ्या. म्हणजे हे काय झालं, तुमच्यावर असणारा हा सांस्कृतिक हल्ला आहे, हे लक्षात घ्या. तुमची संस्कृती नामशेष करण्याचे खूप मोठे प्रयत्न आहेत. माझा इंग्लिशला विरोध नाही, परत एकदा सांगतोय, इंग्लिश मिडियमला विरोध आहे. कारण तिचे एटिकेट व्यवस्थित नसतात, तिचे टीचर्स व्यवस्थित नसतात. मी प्रत्येक टीचर्सबद्दल बोलत नाही, तुमच्यातले खूप चांगले आहेत, त्यांच्यासोबत मी सुद्धा काम केलं आहे.
चांगले चांगले शिक्षक लोक आहेत, पण बाकीचे जेही असतात ते फक्त आपल्या शिक्षण महर्षींना खुश ठेवतील वेगवेगळ्या प्रकारची इंग्लिश बोलतात, तशा प्रकारचे रोबोटसारखे क्लासमध्ये येतात, रोबोटसारखे शिकवतात, u6√3x² + u2 शिकवतात आणि तेवढं संपून टाकतात इकडे दिस इज द रूट ऑफ दी गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि संपलं. हे काय आहे? त्या विद्यार्थ्यासोबत ना 2 शब्द बोलले जातात ना काही कुठल्या गोष्टी त्याच्यावर त्याची सांत्वन केली जाते, कुठल्या प्रश्नाचं सांत्वन. त्यांना जर कुठल्या विद्यार्थ्याने एखादा प्रश्न विचारला मग कसं होते, यांचे मॅनर्स काढले जातात, विद्यार्थ्यांचे मॅनर्स निघतात. ह्या सगळ्या गोष्टी हे इंग्लिश मिडियमच्या शाळेत होतात. तुमच्या विद्यार्थ्याला बसवा, घरी बसवा, तुमच्या पाल्याला बसवा पालक म्हणून तुम्ही आणि विचारा तुमच्या शाळेमध्ये शिक्षक लोक कसे आहेत, ते कशा प्रकारे शिकवतात, त्यांना हिस्ट्री जिओग्राफी माहीत आहे की नाही ते विचारा. त्यांना असणारे जेवढे सब्जेक्ट आहेत ते सब्जेक्ट चेक करा आणि बघा की तुम्हाला त्यांना कोणकोणते सब्जेक्ट शिकवले जातात, रोजचे कोणकोणते डेलीचे पिरियड होतात, त्यांचा होमवर्क कोणता आहे, कशा प्रकारे ते करतात, काही याच्यामध्ये लक्ष नसतो. कोणीही हे बघत नाही, पालक लोक म्हणून तुम्ही कोणीही बघत नाही. तुम्हाला फक्त एकच गोष्ट माहीत आहे, आपला विद्यार्थी, आपला जो मुलगा आहे तो LKGला गेला पाहिजे, UKGला गेला पाहिजे, त्यानं जॉनी जॉनी यस पप्पा म्हटलं पाहिजे, रेन रेन कम अगेन म्हटलं पाहिजे, जेणेकरून तेच पालक लोक, कोणी पाहुणे आले ए बेटा म्हणून दाखव रे रेन रेन कम अगेन, म्हणजे का आपलं झालं, म्हणजे त्याची हुशारकी आपल्याला दुसऱ्यासमोर दाखवायचं, प्रदर्शन घडवायचं असते. इंग्लिश मिडियम ही आता प्रतिष्ठेची बाब झाली असं तुम्हाला वाटते. प्रतिष्ठा, आपली प्रतिष्ठा वाटते. पोरगा कुठं आहे? ते इंग्लिश मिडियमच्या शाळेत आहे. पोरगी कुठं आहे? या इंटरनॅशनल स्कूलमध्ये आहे. जेणेकरून आपली प्रतिष्ठा वाढली पाहिजे. अमुक फी भरली, टमुक फी भरली, 5 आकडी भरली, 10 आकडी भरली. अरे काय आहे? मला एकच समजते की माणसानं तिथलं तुम्ही जे बघताय ते फक्त इन्फ्रास्ट्रक्चर बघू नका, कम्प्युटर लॅब बघू नका, टीचिंग स्टाफ बघू नका. तुम्ही तिथच्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्यांची क्वालिटी चेक करा. काही गरज नसते कोणत्या इन्फ्रास्ट्रक्चरची शिक्षणासाठी, काही गरज नसते कोणत्या 4 युनिफॉर्मची 5 युनिफॉर्मची, काहीच गरज आहे रे. या नाही, आपल्या जेव्हा स्कूल गेम्स असतात त्यावेळेचा युनिफॉर्म वेगळा, दरवेळेचा स्पोर्ट्सचे डे असतात त्यावेळेचा युनिफॉर्म वेगळा, स्कूल युनिफॉर्म वेगळा, त्याच्यावर टाय वेगळी, बूट वेगळा, शूज बेल्ट वगैरे वगैरे. आणि याचा पैसा कोण घेतं रे? हेच इंग्लिश मिडियमच्या शाळा घेतात. ते इंग्लिश मिडियमच्या शाळा तर बिझनेस हाऊसेस आहेत, ते मागेही बोललो आहे मी की ते पैसा फक्त आम्हाला पैसा द्या, आम्ही तुम्हाला सगळंच देतो, पेन आणि पेन्सिलपासून सुद्धा देतो, इथपर्यंत त्या गोष्टी करतात. ते सर्वात जास्त एक्सपेन्सिव्ह असतात. इंटेलेक्च्युअल डेव्हलपमेंट कुठल्याही प्रकारची त्याच्यामध्ये होत नाही आणि रिस्पेक्ट त्यांच्यामध्ये जरा प्रकारची नसते. बालक लोकांप्रती त्यांच्यामध्ये रिस्पेक्ट नसते म्हणजे नसते. फक्त त्यांना रिस्पेक्ट कोणाला देतात नाही, इकडचे ॲडमिशन्स खूप जास्त आहे का या गावच्या, मग त्या लोकांना व्यवस्थित सांभाळायचं, तिथचे मंत्री संत्री सांभाळायचे, छोटे छोटे ग्रामपंचायतपासूनचे सगळे अधिकारी सांभाळायचे, जेणेकरून काय की तुमच्या ॲडमिशन्स वाढल्या पाहिजे. बरोबर आहे ना? मग हे सगळ्या गोष्टी इंग्लिश मिडियमच्या शाळेमध्ये चालत असतात. याचा सगळ्यात जास्त तोटा तुमच्या मुलांना होतो. त्यांना तुमच्या मुलाच्या शिक्षणाशी काही एक घेणं देणं नसते, त्यांना तुमच्या कष्टाशी काही एक घेणं देणं नसते. त्यांना फक्त तुम्ही पहा ना, एक साधा सरळ प्रश्न सांगतो तुम्हाला, तुमच्या विद्यार्थ्याला 1ली पासून ते 8वीपर्यंत सगळं म्हणजे KG पासून ते 8वीपर्यंत तुमचा विद्यार्थी एखाद्या इंग्लिश मिडियमच्या शाळेमध्ये शिकत असेल ना, तर त्याला A ग्रेडच पडतो किंवा मग जास्तीत जास्त A+ पडेल, A ग्रेड पडेल, याच्यापेक्षा खाली जास्त B पडेल, पण याच्यापेक्षा खाली नाही येत तो कधीच. पण जेव्हा तो 9व्या वर्गात जायला लागतो किंवा 10वीत पदार्पण करतो तेव्हा 9व्या वर्गामध्ये मग त्याची परीक्षा घेतली जाते. मग म्हणजे नाही, आता हा बोर्डच्या कामी नाही, बोर्डची एक्झाम हा देऊ शकत नाही, नापास होईल, त्याला फेल करावं लागते, कारण तो फेल झाला, याचे एवढे पेपर अटकले का हो. 8वीपर्यंत त्याचे सगळे पेपर निघाले होते, 9वीत बरे अटकले. तुमच्या शाळेत शिकला त्यावेळेस तुम्ही पालक सभेमध्ये सांगत होतात की आमचे विद्यार्थी A ग्रेडचे आहे, सर्व 40च्या 40 विद्यार्थी A ग्रेडचे आहे. मग हा विद्यार्थी कुठून आला? दुसऱ्या ग्रहावरून तर आला नाही ना, त्याच वर्गातला आहे, तुम्हीच शिकवलेला आहे, लहानपणापासून शिकवलेला आहे, A फॉर ॲपलपासून शिकवलेला आहे. मग तरीही तो मुलगा फेल कसा काय झाला? मग आता तुम्ही म्हणसाल त्या पोराची बुद्धी, अरे हो पोराची बुद्धी होती, मग पालक लोकांना आधी का कल्पना दिली नाही? कारण आहे त्याला, कारण त्याची जर कल्पना आधी दिली असती तर त्याची ॲडमिशन गेली असती, त्याची ॲडमिशन गेली असती तर तुमचे पैसे एका पोराचे कमी झाले असते. तुम्ही किती पोरांचे पैसे वापस करसाल? किती पोरांना सांगसाल की तुम्हाला इंग्लिश मिडियम जमत नाही म्हणून? तुम्ही सगळा जो कारखाना जमा केला इंग्लिश मिडियममध्ये, शिकते कोण? तर सगळ्यात गरीबाची लेकरं इंग्लिश मिडियमच्या शाळेत शिकताय सध्याच टाईमला. जास्तीत जास्त टक्का आहे गरिबाच्या विद्यार्थ्यांचा आहे, जास्तीत जास्त टक्का इंग्लिश मिडियम शाळेमध्ये शिकवण्यात जातो तो शेतकऱ्याच्या पोरांचा आहे.
खेड्यातल्या मुलांचा आहे, शहरातल्या मुलांचा नाही जास्त. शहरातली मुलं सेमी इंग्लिश निवडतात, ज्याला चांगल्या प्रकारे करते, पण फुल इंग्लिश नाही निवडत. फुल इंग्लिश कोण निवडते? गावामध्ये गेलेली एखादी गाडी असते, ॲडव्हर्टाइजमेंट केलेली, कोणती तरी आपल्या घरापर्यंत आली, चांगलं गोड गोड बोलणारे कोणतरी असेल, 2-4 जणांना फूस देतात आणि असं आपल्या शाळेमध्ये ॲडमिशन्स करून घेतात. मग हे विद्यार्थी तुमच्या शाळेमध्ये गेले, तुम्ही पहा खेड्यातला विद्यार्थी शाळेत जातो, शाळेमध्ये इंग्लिशमधलं वातावरण असेल टोटल, बिचारा जाऊन गुपचूप बसतो, गुमान शांततेत राहतो, पण त्याला कळतसुद्धा काही नाही काय शिकवलं चाललं आहे, आपलं समजतसुद्धा नाही, त्याच्यामुळे बोलत नाही. असं बोललाच नाही. शाळेत घरी येतो, घरी पालक लोकांच्या धाकामुळे केला का अभ्यास? हो केला. काय केला? बस हे लिखाण आहे, होमवर्क आहे, एवढं होमवर्क आम्हाला करायचं आहे, बस एवढं आपण सांगत असतो. याच्यावर तर काही होते का? म्हणजे होमवर्क करणे, फक्त लिखाण करणे म्हणजे त्या मुलांचा अभ्यास नसतो. तरी पण आपण काय म्हणतो, समजतो, हां माझा मुलगा लिहितोय, इंग्लिश लिहितोय. हो, आणि मुद्दाम आपल्या मुलाची आपण काय करतो, झाकणी करत असतो, आपण डोळे लावतोय. कारण कोणी आलं, एखादा पाहुणा आला किंवा एखादा नातेवाईक आला की त्यांना बळेरावपणे सांगत असतो, माझा मुलगा अमुक अमुक शाळेत आहे, इंग्लिश मिडियमच्या शाळेत आहे, तिथं अशा प्रकारे शिकवलं, ते खूप हुशार आहे. अरे ॲक्च्युली त्या मुलाला काहीच येत नसते. पण आपण सुद्धा पालक म्हणून काय करतोय की त्याची काय करतो, डोळे लावून तारीफ करत असतो. आपण तारीफ ॲक्च्युली आपल्या मुलाची करत नाही, तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंट करताय त्या शाळेची, हे लक्षात ठेवा. आणि तुमचा काही एक फायदा होत नाही. तुम्ही लक्षात घ्या, तुम्हाला गरीब ठेवण्याचे हे पुरेपूर केले गेलेले नियोजित प्लॅन आहे, नियोजित प्लॅन आहे. आणि 90% जनता गरीब ठेवण्याचं कारणसुद्धा हेच आहे. कारण जर त्याच्या मागचं सर्वात मोठं कारण इंग्लिश आहे. त्याच्यावर सायकोलॉजिकली खूप मोठा व्हिडिओ बनेल, ते नंतर बनवतो, कारण व्हिडिओची लेंथ वाढवतो आहे. मी फक्त एकच सांगू इच्छितो सगळ्या शेवटी, तुम्हाला ज्ञानाचं साधन म्हणून भाषा तुम्ही निवडली ती योग्य आहे. इंग्लिश आलंच पाहिजे, इंग्लिशमध्ये खूप सारं ज्ञान आहे, मान्य आहे, पण इंग्लिश मीडियम चूज करणं हे चुकीच्या गोष्ट आहे. सेमी इंग्लिश घ्या, त्याच्यातही इंग्लिश असते, मराठी माध्यम घ्या, त्याच्यातही इंग्लिश असते. तुम्हाला भाषा आलीच पाहिजे, त्यात अडुमत नाही, कारण ते ज्ञानाचा दरवाजा आहे. आणि शिक्षण आणि अभ्यासामधला फरक समजून घ्या. फक्त पोरगा शिकला 10वीपर्यंत म्हणजे त्याचा अभ्यास आहे अशातला प्रकार नसतो. तो पोरगा 10वीच्या नंतर जेव्हा इंग्लिश मिडियममधून बाहेर पडतो ना, 11वी-12वीतनी बाकीच्या वातावरणामध्ये टिकत नाही, फर्स्ट इयर सेकंडमध्ये टिकत नाही. ते विद्यार्थी टिकतात ते सेमी इंग्लिशचे, आणि मराठी मिडियमचे तुमचे फुल इंग्लिशचे विद्यार्थी टिकत नाही, म्हणजे टिकत नाही. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे दुसरा आहे असा एक की इंग्लिशचा आपल्याकडे बाऊ आहे. आपल्या मुलांना इंग्लिश जमत नाही, म्हणजे भाषा जमत नाही, तरी आपण इंग्लिश मिडियमच्या शाळेमध्ये टाकतोय. हे तुमच्या पालक लोकांची सर्वात मोठी चूक. तुम्ही भाषा आधी शिकवा आणि मग इंग्लिश मिडियमच्या शाळेत टाकवा. पहिल्यांदा त्याचा बोली भाषेमध्ये त्याचा विकास करा, मानसिक विकास करा, त्याला कॅपेबल बनवा, आणि नंतर मग त्याला इंग्लिश मिडियमच्या शाळेत टाकवा. माझा इंग्लिश मिडियमलाही थोडा इतका विरोध नाही, पण माझा विरोध आहे तुमच्या पालक लोकांच्या टेंडन्सीला आणि त्या इंग्लिश मिडियमच्या शाळेमधल्या ॲटिकेट्सला. जे एटिकेट्स तुम्हाला फक्त शिकवतात, जे नोकरशाहीकडे घेऊन चालले, जे एटिकेट्स तुम्हाला फक्त गुलामगिरीकडे नेऊन चालले, त्या एटिकेट्सला माझा विरोध आहे. त्याचा विकास, ती शाळा तुमचा विकास करू शकत नाही. तिथं जा, तिथले टीचर स्टाफ चेक करा, तो कशा प्रकारे शिकवतो ते चेक करा, त्याचे कागद चेक करा, काही ना काही तुम्हाला मिळेल की नाही हे आपल्यासोबत फ्रॉड होतोय हे लक्षात ठेवा. इंग्लिश मिडियमच्या शाळा तुमच्यासोबत फ्रॉडच करतायत हे लक्षात ठेवा. मी संपूर्ण शाळेबद्दल म्हणत नाही, काही काही खूप चांगल्या चांगल्या शाळा आहेत ज्यामध्ये मी बघून आहो, पण आता चांगली शाळा कोणती ते पालक लोकांना स्वतः निवडावं लागेल. ते मी तुम्हाला नावं घेऊन नाही सांगू शकत. त्यामुळे तुम्ही स्वतः ठरवा की तुमच्या मुलांना कशा प्रकारे शिकवायचं आहे ते. शिक्षण हे महत्त्वाचं असते काय, अभ्यासासाठी. त्यांचा अभ्यास झाला पाहिजे, त्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. ते संस्कृतीचं वाहक आहे, आपली संस्कृती त्यांना पुढे गेली पाहिजे. नाही तर संस्कृती आपली काय करतोय आपण, भाषेच्या माध्यमातून आपण काय करतोय, नष्ट करतोय, हे सुद्धा लक्षात ठेवा. लॉर्ड मेकॉलेला तुम्ही सक्सेसफुल बनवताय हेही तुमच्या डोक्यामध्ये असू द्या. ओके. आणि तुम्हाला एक सर्वात महत्त्वाचं उदाहरण सांगतो. बाकीच्या देशामध्ये जेही कंट्रीज आहेत त्या कंट्रीजमध्ये स्वतःच्या भाषेमध्ये ज्ञान दिले जाते, स्वतःच्या भाषेमध्ये शिकवलं जाते, तिथले व्यवहार त्या भाषेमध्ये होतात. आपली लोक मूर्ख आहेत की जे इंग्लिश मिडियमला इतका कवटाळतात. पण काही तुम्ही पहा ना, साधं उदाहरण आहे ना रे. तुम्ही लक्षात घ्या, सर्व पालक लोक, तुम्ही एक लक्षात घ्या की तुमच्या घरी येणारं वर्तमानपत्र हे इंग्लिशमध्ये आहे का, मराठीमध्येच वाचता तुम्ही? कारण तुम्ही सुद्धा विचार करताय की आपल्याला जे वाचतोय ते आपल्याला पुरेपूर कळलं पाहिजे. किती साधं उदाहरण आहे. इंग्लिश मिडियममध्ये वाचणारे किती विद्यार्थी आहेत, किती लोक आहेत? फक्त 10% 9% लोक असतील जास्तीत जास्त. ते बी जास्त आपलं प्रोफेशनला मॅच झालं पाहिजे, आपल्या प्रोफेशनला सूट झालं पाहिजे या उद्देशानं फक्त तो दिसला पाहिजे टेबलवर पेपर, म्हणून तो पेपर इंग्लिश मिडियमचा पेपर घ्यायचा म्हणून आपण ठेवतोय, ज्याने आपली काय प्रतिष्ठा वाढेल. हे आपलं त्याच्या मागचं एक मोठं उद्देश असते, ते पण आपण करतो. काही लोक अशातली आहे.
पण सर्वजण जे 90% आहे 95% आहे ते मराठीच वाचताना किंवा त्या भाषेमधलेच वापर, ज्या भाषेमध्ये तुम्हाला समजते मातृभाषेतले पेपर वाचता. थायलंडमध्ये जे लोक आहेत ते थायलंडमधले थाय प्रदेश ज्याचं नाव आहे तिथले लोक स्वतःच्या याला काय म्हणतात, थाय प्रदेत म्हणतात. थाय प्रदेत अशा प्रकारचा उच्चार करतात. थायलंड नाही म्हणतात, आपण म्हणतो त्याला थायलंड. मग हे चुकीचे, हे मी नाही सांगत, हे संक्रांत सानू सांगतात. द इंग्लिश मीडियम मिथ जे त्यांचं पुस्तक आहे, हे पुस्तकही तुमच्या हातात पडलं तर नक्की वाचा. माझ्यावर विश्वास नाही, त्यांच्यावर तरी निदान ठेवा. इतका मोठा न्यूरो सायंटिस्ट सांगतोय की तुम्हाला तुमच्यासोबत खूप मोठी फसवणूक होते. या इंग्लिशच्या माध्यमातून तुमची संस्कृती काय होतं, मोडकळीत चालली. स्वतः इंग्लिश मिडियममध्ये शिकलेला न्यूरो सायंटिस्ट, जगामध्ये खूप मोठं नाव आहे. अशा लोकांचं ऐका, माझं नका ऐकू, मी खूप सामान्य माणूस आहो. पण त्याच्यामध्ये तुमच्या डोक्याला जे पटतं आहे ते पालक लोकांनी नक्की घेतलं पाहिजे. माझ्या या व्हिडिओवर थोडासा विचार करा आणि समजून घ्या. तुमच्या विद्यार्थ्याचे पुस्तक काढा, हिस्ट्री करा, जॉग्राफी काढा आणि त्याला विचारून बघा खरंच त्यांच्यातलं त्याला कळत आहे का, त्याचा विकास होत आहे का, मानसिक विकास होत आहे का, जेणेकरून तुम्हालासुद्धा कळेल, एक डिसिजन तुम्हाला चांगल्या प्रकारे घेता येईल. ॲडमिशनचा काळ आहे, ॲडमिशन करतायत प्रामाणिकपणे आणि व्यवस्थित मूल्यमापन करून तुमच्या विद्यार्थ्याला एका योग्य हातात द्या. नाहीतर तुम्ही तुमची खूप मोठी फसवणूक करतायत, तुमच्या पाल्याची फसवणूक करतायत. त्याला विद्यार्थ्याला बिचारायला कळत नाही सध्या काही. तुम्ही त्याचे मायबापा, तुम्ही त्याला दिशा देणाऱ्या, त्यामुळे त्यांना तुम्ही सांगायला पाहिजे की बेटा हे नाही, हे सर्वात महत्त्वाचं असते, हे चांगलं आहे, हे वाईट आहे. चांगल्या आणि वाईटाची पहिल्यांदा आपल्याला आपणसुद्धा कल्पना करून द्यायची असते. हे आपण कळलं पाहिजे. आपण दुसऱ्याच्या उदाहरणावरून शिकलं पाहिजे. आत्ताही तुम्ही पहा, खेड्यातली पोरं पहा, शहरातल्या पोरापेक्षा कधीही एक हात पुढे असतात. मी शहरातली आणि खेड्यातली याचा अर्थ असा म्हणत नाही. जिथं मागास वर्ग आहे, शहरात जरी असला तरी मागास भाग असतो, तो खेडच आहे. हे लक्षात ठेवा. शहरातली आणि खेड्यातली याचा आता कोणता फरक राहिला नाही जास्त. आपल्या प्रत्येकाजवळ टू व्हीलर्स आल्या, प्रत्येकाजवळ मोबाईल झाले, प्रत्येकाचं आयुष्य सारखं झाल्यासारखं आहे. पण त्यातही काहीतरी आर्थिक थोडासा चढ उतार आहे. तो आर्थिक चढ उताराला उद्देशून मी सांगतोय तुमच्या पोरांना, आणि महत्त्वाचं गोष्ट म्हणजे तुमच्या पोराचा विकास होण्यासाठी, विकास जे सर्वात महत्त्वाचं असते, स्किल सर्वात महत्त्वाचं असते, ते जर तुम्हाला डेव्हलप करायचं असेल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट तुमच्या विद्यार्थ्याला इंग्लिश शिकवा. पण इंग्लिश मिडियमच्या शाळेमध्ये टाकण्याचा अट्टहास बिलकुल करू नका, ते पण सुरुवातीपासूनच KG पासून. कारण त्याला मी तर म्हणतो 14व्या वर्षापर्यंत त्या विद्यार्थ्याला इंग्लिश मिडियमच्या शाळेत टाकूच नाही. एक परी पुढे टाकलं जर आहे खूप चांगलं आहे, त्याला इंग्लिशमधलं सगळं कळते, सगळ्या गोष्टी येतं आहे, त्याच्यानंतर त्याला इंग्लिश मिडियमच्या शाळेत टाकलं तर काही हरकत नाही. पण तुमच्या विद्यार्थ्याला इंग्लिश मिडियममधला 26 अक्षरामधले 2 अक्षरही तुम्हाला कळत नसतील तर त्याला इंग्लिश मिडियममध्ये टाकण्यात काही एक अर्थ नसतो. A फॉर ॲपल म्हणता आलं आणि Z फॉर झेब्रा म्हणता आलं म्हणजे त्याला संपूर्ण इंग्लिश आली अशातला प्रकार नसतो. हे लक्षात ठेवा. तुम्हालाही कळते की एखादी गोष्ट आपल्या मराठीतून बोलली तर कळत असते, पण वाचता येत नाही, असे सुद्धा काही लोक, निरक्षर लोक असतात. आपण इंग्लिश मिडियमच्या शाळेमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना टाकून आपण तसंच करतोय. त्याला फक्त इंग्लिश काय करता येते, बोलता येते, समजत काहीच नसते. अशातला प्रकार होते. समजत नसते म्हणजे काय की त्याला त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची क्रिएटिव्हिटी करता येत नाही. हे सध्या लक्षात ठेवा. सोशल प्रेशरच्या मागं जाऊ नका. शेजारच्या पोराचं ॲडमिशन इंग्लिश मिडियममध्ये झालं म्हणून तुमच्याही पोराचं ॲडमिशन इंग्लिश मिडियममध्ये झालं पाहिजे असा अट्टहास धरू नका. तो डुबतोय, डुबू द्या. तुम्ही तुमची नाव चांगली मजबूत बनवा. तुम्ही तुमच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं जाण्याचा तुमच्या पोरांना धाडस करू द्या. तुमच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं वागण्याचा तुम्ही प्रयत्न करा. अरे सगळेजण जिकडे जातात अशा प्रकारचं मेंढळपाळाप्रमाणे तुम्ही काही गोष्टी करत बसू नका. तुमच्या विद्यार्थ्याला, तुमच्या पाल्याला एखाद्या युनिक रस्त्यानं पाठवा, जेणेकरून तुमचा स्वतःचा सुद्धा विकास होईल आणि प्रगती होईल. विकासासोबत प्रगती हा शब्द वेगळा आहे. विकास झाला तरच आपली प्रगती होत असते. शिक्षण घेतलं तर अभ्यास होतोय अशातला प्रकार नाही. अभ्यास केल्यानं तुमचं शिक्षण पूर्ण होत असते, हे तेवढंच महत्त्वाचं आहे. भाषा ज्ञानाचं साधन आहे, पण इंग्लिश मिडियमच ज्ञानाचं साधन असेल हेच गोष्ट चुकीची आहे. हा अट्टहास चुकीचा आहे, हे लक्षात घ्या. एवढंच बोलतो. तुमच्या पाल्याप्रती तुम्ही जागृत असाल एवढं आशा करतोय आणि आपलं देशाचं भविष्य उज्ज्वल करा. तुमच्या पोरांना आपल्या मातृभाषेमध्ये शिकवा, त्याला इंग्रजी शिकवा, काही हरकत नाही, पण मातृभाषेमध्ये शिकवण्याचा अट्टहास धरा. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद.